मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगण वाचवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नागरिकांना तिरंगा हाती घेऊन आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। वांद्रे इथल्या नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानाचं आरक्षण बदलून तिथं प्रदर्शन केंद्र उभारण्याचा पालिका आणि म्हाडाच्या निर्णयाविरोधात आज संध्याकाळी आंदोलन छेडलं जाणार आहे। दरम्यान उच्च न्यायालयानं या प्रकरणी पुढील आदेशापर्यंत कोणत्याही कार्यवाहीवरती स्थगिती दिलेली असली तरी मैदानाचं आरक्षण बदलण्यावरून आदित्य ठाकरेंनी भाजपवरती जोरदार निशाणा साधलाय। कुठच्याच राजकीय एका पक्षाचा हा विषय नाहीये। आज तुम्ही कुठच्याही राजकीय विचारधारेचे असाल, कोणालाही मतदान करत असाल, भले भाजपला पण मतदान करत असाल, तुम्ही हा विचार केला पाहिजे की भाजपच्या ह्या ठराविक बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांनी या जमिनी ढापल्यानंतर मुंबईत मोकळा श्वास घ्यायला जागा राहणार आहे। भाजप एवढी जेनझी विरोधी आहे की या जेनझीनी पण विचार केला पाहिजे की मुंबईत जर मैदानच निघून गेली, मुंबईतली मैदानच सगळी गायब केली भाजपने, तर मैदानी खेळ हे होणार कुठे? हा विचार घेऊन आम्ही हा लढा सुरू केलेला आहे। पहिला टप्पा नेव्हिल डिसोझाला आहे आणि पुढचा टप्पा हा लवकरच आपल्याला कळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।